नमस्कार मंडळी, मी नितीन भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत करतो। मंडळी, ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर कहाणी सुरू करूया। ड्रीमलँड भाग 1। आज सकाळीच कार सर्व्हिसिंगला दिल्यामुळे सारिकाने शाळेत जायला स्कूटर काढली। रौनकची शाळा सुटायला अजून बराच अवकाश होता, पण सारिकाला आवडायचं तिथे जरा आधी जाऊन गंमत बघत उभं राहायला। काही वर्गांना शेवटचा गेम्स पिरियड असायचा, मग ती मुलं बाहेर फुटबॉल वगैरे काहीतरी खेळत असायची। काही मुले नुसतीच दंगामस्ती करत असायची। शेवटचा पिरियड असल्यामुळे टीचर पण जरा दुर्लक्ष करायचे मुलांच्या दंगामस्तीकडे। कधीतरी त्या खेळण्यात रौनकही असायचा। सारिका तिथेच झाडाखाली रौनकची वाट पाहत उभी असायची। मुलांचे खेळ बघताना तिला खूपच मजा वाटायची। तिला तिचं बालपण नव्याने जगता यायचं। कधीतरी तिची एखादी मैत्रीण म्हणजे रौनकच्या एखाद्या क्लासमेटची आई पण लवकर यायची, मग तिथेच त्यांच्या छान गप्पा रंगायच्या। सारिका नेहमीप्रमाणेच सावकाश स्कूटर चालवत होती। कुठलीही गाडी चालवताना ती नेहमीच सावकाश, खूप काळजीपूर्वक चालवायची। आता पुढच्या सिग्नलवरून उजवीकडे वळलं की त्या रस्त्यावर शाळा येणार। शाळेच्या अर्धा किलोमीटर आधीच एका ठिकाणी ती गाडी पार्क करायची आणि मग चालत शाळेत जायची। एकतर शाळेच्या गेटसमोर सगळ्या रिक्षा, मुलांना घ्यायला आलेले पालक, धावणारी मुलं ह्यांची गर्दी। सगळ्यांना अगदी गेटपासून शक्य तितक्या जवळ त्यांचं वाहन घेऊन उभं राहायचं असायचं। जरा धीर नसायचा कुणाला। सारिकाला जरा पायी रमत गमत चालायला आवडायचं। रौनकलाही आवडायचं तिच्यासारखंच गप्पा मारत मारत जरा पायी चालायला। चालता चालता मग त्याला शाळेतल्या सगळ्या गमती जमती पण आईला सांगता यायच्या। शक्य असतं तर सारिका घरी पण त्याला पायी पायीच घेऊन गेली असती आणि रौनक ही अगदी उड्या मारत तिच्याबरोबर आला असता। खूपच चुळबुळ्या होता तो। त्याच्या एनर्जीला तरी चांगली वाट मिळाली असती, पण त्यांचं घर खूपच लांब होतं शाळेपासून आणि तिकडे घराजवळ अजून बसचा रूटही चालू झाला नव्हता। सिग्नल हिरवा होताच सारिका उजवीकडे वळली। चौकाच्या मध्यावर ती पोहोचली असेल अन काही काळाच्या आत समोरून सिग्नल तोडून भरधाव येणाऱ्या एका मोटरसायकलची तिला धडक बसली। ती धडक एवढी जोरात होती की मोटरसायकलवरची तिन्ही मुलं तिथेच वेडीवाकडी कोसळली आणि सारिका हवेत फेकल्या गेली। मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत धन्यवाद।